दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क कचऱ्यातून साकारला जाणार सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संवर्धन, कला आणि पर्यटन विकासाचा संगम, नाशिकला मिळणार नवे आकर्षण केंद्र। भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जपत नाशिकमध्ये दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला। पर्यावरण संवर्धन, कला आणि सांस्कृतिक विकास यांचा संगम साधणारा हा प्रकल्प शहरासाठी नवे आकर्षण केंद्र ठरणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। या प्रकल्पामध्ये शहरातील विविध प्रकारच्या कचऱ्याचा, टाकाऊ वस्तूंचा वापर करून पुनर्वापर करून आकर्षक कला स्थापत्य उभारण्यात येणार आहे। त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मदत होणार आहे। सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प दादासाहेब फाळके यांच्या वारशाचे जतन करत सांस्कृतिक व मनोरंजन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी बांधकामातील पुनर्वापरयोग्य अवशेष, प्लास्टिक कचरा, सेंद्रिय उपपदार्थ तसेच इतर पुनर्वापरयोग्य कचरा शहर कचऱ्याचा वापर करण्यात येणार आहे। या साहित्यापासून टाकाऊ आकर्षक कलाकृती तयार करून त्या पार्कमध्ये उभारल्या जाणार आहेत। पार्कमध्ये खुल्या जागेतील कला दालने, सर्जनशील कला स्थापत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा, कुटुंबांसाठी मनोरंजन सुविधा तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत। याशिवाय या प्रकल्पामुळे स्थानिक कारागीर आणि कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी निर्माण होणार आहे। स्थानिक रोजगार निर्मितीसह सामाजिक सहभाग वाढवण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे। आर्थिक बाब, रक्कम, प्रकल्प खर्च रुपये 6.37 कोटी, PPP हिस्सा 1.27 कोटी, मनपा राज्य हिस्सा 3.51 कोटी, UCF हिस्सा 25% रुपये 1.59 कोटी। महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री म्हणाल्या, पूर्वी अशा प्रकारचे उपक्रम मर्यादित कालावधीसाठी म्हणजे 4 ते 5 महिन्यांपर्यंत प्रभावी ठरत होते। मात्र दादासाहेब फाळके आर्ट रेसिडेन्सी पार्क हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टिकोनातून विकसित करण्यात येत असून पुढील 20 वर्ष टिकणारा आणि सातत्याने जपला जाणारा शाश्वत प्रकल्प ठरणार आहे। हा प्रकल्प नाशिकच्या फाळके स्मारकचे काम येत्या वर्षभरात व वेस्ट टू वंडर पार्क नागरिकांसाठी मान्सून नंतर खुले होणार। महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नाशिककरांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने साकारण्यात येणाऱ्या या कलात्मक उद्यानाची चंदेरी दुनिया अनुभवता येणार आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।